ग्रेट मार्गदर्शक, ग्रेट अपलाईन, माननीय श्री श्याम सर, प्लीज वेलकम सर. आपण यावं आणि सर्वांना मार्गदर्शन करावं. प्लीज वेलकम सर. थँक्यू अनप सर. वेलकम सर. सर्वप्रथमतः जे झूम सेशनसाठी उपस्थित आहे सर्व लीडर्सला धन्यवाद. वेलकम का तुम्ही या झूम सेशनसाठी उपस्थित आहात. त्याचबरोबर आपले कर्तव्य आहे की आपल्या टीममध्ये जे लोक कनेक्ट केले आपण या बूस्ट प्रोग्रामसाठी यांना एक कॉल करणं गरजेचं आहे की ती व्यक्ती याच्यामध्ये आहे की नाही झूम सेशनला. बिझनेस हा कम्युनिटीचा आहे ना की बिझनेस आपल्या एकट्याचा आहे. तरी प्रत्येक लीडरने जे लीडर्स आहेत त्यांनी चेक करा अपलाईन डाऊनलाईन क्रॉसलाईन कोण आहे नाही आहे आणि आपल्याला हा बिझनेस चालू करायचा आहे. जे सेशन असतं त्याच्यासाठी आपण उपस्थित राहणं गरजेचं आहे. सेशनला जर उपस्थित राहिलं तरच आपल्याला जो हा बिझनेस आहे तो कळणार आहे. तर ह्या बिझनेसचं एक थीम आहे, समज गए तो पैसा ही पैसा, न समज गए तो पहिला ही जायचा. जे चाललंय तुमचं ते चालणारच आहे 100%. आपण एखाद्याला बिझनेसमध्ये आणतोय तो कोणते भाव भाव असतो आपल्या मनामध्ये की 100% त्याचा 2 पैसा त्याला आला पाहिजे, त्याची पण परिस्थिती सुधारली पाहिजे. ह्यासाठी बिझनेसमध्ये आणा की ना की फक्त मालाच भेटत ह्या उद्देशाने कोणालाही आणू नका बिझनेसमध्ये. बिझनेस सोपा आहे तेवढाच तो अवघड पण आहे. समजून घेतलं तर फार मोठा सोपा आहे. तर प्रत्येक लीडरने चेक करा की आपले को पार्टनर्स आहे की नाही. कारण आपण आज जे बघणार आहोत, जे सेशन बघणार आहोत त्याच्यामध्ये बूस्टमध्ये पहिल्याच दिवशी आपल्याला किती पैसा कमवायचा आहे? 14 लाख रुपये. 14,20,000 रुपये एकाच दिवशी कमवायचे आपल्याला. तर प्रत्येकाने चेक करणं गरजेचं आहे. 14 लाख रुपये जर कमवायचे असेल तर आपल्याला एक फोन करायला काय हरकत आहे? 2 फोन करण्याला काय हरकत आहे आपल्याला? आपली जी कम्युनिटी ती बिझनेसमध्ये आली पाहिजे ना. हा बिझनेस एकट्याचा नाही. एकटा बिझनेस कोणता? तो अकेला आणि थकेला. एकटा जर म्हणत असेल मीच फक्त एकटाच करतो बाकीच्याची काही गरज नाही, 100% तो कधीच सक्सेस होऊ शकत नाही या बिझनेसमध्ये. इथं तुम्हाला कम्युनिटी जर असेल तरच मोठा पैसा येईल. असो, आजचं सेशन स्टार्ट करू आपण जास्त वेळ न घेता. आपल्याला कमवायचे 14 लाख रुपये एका दिवसामध्ये. आता ते कसे कमवायचे ते आपण फर्स्ट बघणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मी शेवट तुम्हाला सोल्युशन सांगेन. अंतिम काय करायचं आपल्याला काय नाही करायचं. आपल्याला जर ह्या बूस्टमध्ये जर पैसा कमवायचा असेल, किती कमवायचा असेल, तो आपल्या याच्यावरती आपण ठरवायचं आहे किती पैसा कमवायचा, ना की अपलाईन ना डाऊनलाईन ना क्रॉसलाईन. कारण आपण याच्यामध्ये आपल्या त्या अपलाईनचं जर ऐकून जर काम केलं तर 100% तुम्ही याच्यातून मोठा पैसा कमवू शकता, ना की आपलं डोकं लावून, ना की क्रॉस लाईनचं विचारून किती करणार तू मी किती करतो. तर ह्या बिझनेसमध्ये आपल्याला उतरायचं असेल तर मोठं व्हिजन घेऊन चाला की आजपर्यंत जे पैसा कमावला नाही आणि पुढे सुद्धा तुम्ही पुढच्या 50 पिढ्या पण कमावणार नाही एवढा मोठा पैसा कमवायचा आपल्याला. असा जगात कोणताही बिझनेस नाही की जे एका दिवसात 14 लाख रुपये देईन तुम्हाला. आणि जर असेल तर कोणी पण हँड करा, आपण त्याच्याबरोबर काम करू आजच्या आज. त्याच्या डाऊनलाईनला काम करायची तयारी आपली. कारण एका दिवसात जर 14 लाख रुपये येत असेल, जगामध्ये कोणताही बिझनेस नाही. आता ही रेकॉर्डिंग चालू आहे त्याच्यामुळे मी काही जास्त बोलू शकत नाही, कारण हे यूट्यूबला पण येणार आहे आपल्या चॅनलवरती. तर एका दिवसामध्ये आपल्याला 14 लाख रुपये कमवायचे आहेत. परत परत ते सांगतो कारण परत परत आपलं रिटर्न रिटर्न ज्यावेळेस होतंय डोक्यात येतंय तर त्यावेळेस समजलं जातं आपल्याला. 1,000, 2,000, 5,000, 20,000 याच्यासाठी येऊ नका या बिझनेसमध्ये. कमवायचं तर मोठा पैसा कमवायचा.
आणि तो बी किती दिवसात कमवायचा? फक्त 1 दिवसामध्ये. टार्गेट ठेवून चाला. एका टार्गेट आपलं सेट झालंय तर मग त्याला मागं पुढं बघायचं काम नाही. तर 14 लाख रुपये आपल्याला वन डे कमवायचे. परत परत तेच सांगतो मी, त्याचं एक कारण आहे. आपण विसरून जातो. झूम सेशनला सांगितलं तरी आपण विसरतो. फिजिकल मीटिंग तर बाजूलाच राहिली. पैसा कमवायचा आहे आपल्याला, पण आपल्याला मीटिंग नको आहे. झूम सेशन पण नको आणि ती फिजिकल मीटिंग तर नकोच नको. पण 100% पैसा कमवायचा आहे. जर पैसा कमवायचा असेल तर हे दोन्ही पण करावं लागेल आणि त्यानंतरच आपण पैसा कमवू शकतो. तर चला तर आजच्या जे झूम सेशनला आपण स्टार्ट करू, जास्त वेळ नाही घेता. आपल्याला काम काय करायचं आहे? फर्स्ट, आपल्याला किती लेवल घेतल्यानंतर आपल्याला पैसा येऊ शकतो 14 लाख रुपये एका दिवसामध्ये? ही पहिली लेवल आहे $20ची. ही दुसरी लेवल आहे $160ची. ही तिसरी लेवल आहे $800ची. हे झालं तुमचं 3 लेवल झाला. आता मला काय करायचंय? 14 लाख रुपये मला एकाच दिवसात कमवायचे, तर मला काय काम करणं गरजेचं आहे की चार लेवल घेणं गरजेचं आहे. किती? 4 लेवल घेणे. मी तुम्हाला 3 लेवलमध्ये पूर्णचे पूर्ण पैसा कमावणार, किती कमावणार ते दाखवणार आहोत. पहिल्या लेवलमध्ये किती पैसा येईल, दुसऱ्यात किती येईल, तिसऱ्यात किती येईल. आता तिसऱ्यात आपल्याला काय करायचं? 14 लाख रुपये फर्स्ट डे कमवायचं म्हटल्यानंतर आपल्याला काय करणं गरजेचं आहे? चौथी लेवल पण घेणं गरजेचं आहे, ती 2 लाखाची. म्हणजे टोटल जर तुम्ही लेवल जर बघितले आपल्या, या 3 लाख रुपये लागतात. किती? 3 लाख. आता 3 लाख कसे लागतात ते बघा. हे $20, हे $160 म्हणजे जवळ 16,000. नंतर हे $80,000, $800 म्हणजे 80,000. आणि त्याच्यानंतरची जी चौथी लेवल आहे, जी चौथी लेवल आहे तिची किंमत आहे 2 लाख. म्हणजे जवळजवळ आपल्याला इथं 3 लाख रुपये लागतील या बिझनेस स्टार्ट करण्यासाठी. आणि त्याच्यातून इन्कम कमावणार आपण तो फर्स्ट डे किती? 14 लाख रुपये. तर आपण आता स्टेप बाय स्टेप बघू. पहिल्या लेवलमधनं पैसा किती येईल? आता मी काम काय केलेलं आहे? डायरेक्ट 4 लेवल घेतलेले आहे. आणि मी आता हे काय करतोय, आपण जे NFT घेतले, ते NFT घेतल्यानंतर आपलं काय होतं? असे जे ब्लॉक दिसतात, हे घरं दिसतात. पहिल्या याच्यामध्ये 30 लोक आहे आपल्याला. किती? 30 लोक आहे. वाय म्हणजे तुम्ही स्वतः आहे इथं. काम काय करायचंय? पहिली, दुसरी आणि तिसरी लेवल याच्यामध्ये तुमचं अपलाईन, त्या अपलाईनच्या वरती 3 चा फायदा होईल, प्लस आपल्या डाऊनलाईनचे 4. म्हणजेच आपल्याला अपलाईन, डाऊनलाईन आणि क्रॉसलाईन हे मिळून घरं भरणार आहेत. पण मला मोठा पैसा कमवायचा आहे. कोणत्या लेवलमध्ये? चौथ्या आणि 5व्या लेवलमध्ये. तर मी काम काय करणं गरजेचं आहे की माझे 30 लोक कंप्लीट होणं गरजेचं आहे. किती लोक? 30 लोक. हे 30 लोक कसे करायचे? मला डायरेक्ट माझ्या स्वतःच्या लिंकनी, ना की मी जे बघन आणि त्यांच्या थ्रू चालेल की ते काम करतील आणि मला पैसे येईल, असं नाही. माझ्या लिंकनी मी डायरेक्ट 30 लोक जर याच्यात बिझनेसमध्ये जर आणले तर मला पैसा किती येईल ते मी बघणार आहे. आता मी काम काय केलंय? मी ऑफलाईन किती काम केलं याचं बघणार नाही, मला स्वतःला किती पैसा येईल ते बघणार. हा 1 आणि 2 व्यक्ती आल्यानंतर आपल्याला पैसा येणार नाही. पहिले जे 2 व्यक्ती तुम्ही या बिझनेसमध्ये आणणार त्याचा पैसा तुम्हाला नाही, तर त्याचा पैसा कोणाला जाईल? तुमच्यावरती जे 3 अपलाईन असतील, टोटल 4 अपलाईनला हे डिस्ट्रीब्यूट होणार आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट जो अपलाईन असेल तो सोडून त्याच्यावरती 3, ते कसे डिस्ट्रीब्यूट होईल? 50, 25, 25 अशा पद्धतीने तो डिस्ट्रीब्यूट होईल, तो अपलाईनला सुद्धा पैसा या फर्स्ट लेवलमध्ये. पण दुसरी जी लेवल आहे आपली, म्हणजे सॉरी, ती दुसरी जी लाईन असेल, ही पहिली लाईन, ही दुसरी लाईन, तिसरी आणि चौथी, याच्यात बघा तुम्ही पैसा किती होतो आपल्याला. ही जी दुसऱ्या लाईनमध्ये आपल्याला पैसा होतो, ह्या जे स्लॉट आहे किंवा हे जे किंमत यायची $20, $20 म्हणजे जवळजवळ 2,000 रुपये. आता ह्या 2,000 रुपयाचं आपली काय आहे? ही NFT. आता फर्स्ट टाइम याला काय होणार? आपल्याला 10% ऍड करावं लागेल. BGW टोकन येणार, म्हणजेच आपल्याला इथं 2200 ते 2300 रुपये लागतील. सरासरी आपण 2200 रुपये पकडू याला. आता इथं 2200 रुपयात ज्यावेळेस तुमची NFT तुम्ही ओपन करतात त्याच वेळेस तुम्हाला किती भेटले लेवल? या ब्लॉक किती भेटले? 30 ब्लॉक भेटले. आणि 30 ब्लॉकमध्ये पहिली जी तुमची लेवल आहे किंवा पहिली जी लाईन असेल त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट फळीमध्ये
एकही रुपया येणार नाही. 1 आणि 2चे याचे तुमचे आपल्याला जाईल. दुसरी जी लाईन आहे त्याच्यामध्ये प्रत्येकी तुम्हाला $20 म्हणजे 2000च्या 25% करा. प्रत्येकाकडून तुम्हाला $5 भेटतील. याच्यात 5, याच्यात 5 आणि याच्यात 5 आणि हे 5 म्हणजे 4 लोकांकडून 5-5 करता करता $20 झाले. आता $20 म्हणजे जवळजवळ आपण हिशोबाला ₹2000 पकडू. किती? ₹2000 फर्स्ट सेकंड लाईन पासून भेटले आपल्याला. थर्ड लाईन पासून आपल्याला किती भेटणार? परत 25% भेटणार आहे. पण इथं गोळे किती? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 8 लोक आहेत. परत आपल्याला किती भेटणार? तर 25% म्हटल्यानंतर 5, 5, 5, 5 सगळे 5, 5 भेटणार. म्हणजे जवळजवळ $40 आपल्याला इथे भेटले. आता $40 भेटले म्हणजे किती झाले आपल्याला इथं? ₹4000 झाले. त्याच्यानंतरची जी शेवटची लाईन असेल, शेवटच्या लाईन मध्ये बघा तुम्ही किती लोक, किती टोटल 14 आहे. हे 7 लोकांचे तुम्हाला भेटणार आहे. प्रत्येकी 50% म्हणजे $10 भेटेल. त्याच्यानंतर हे जे दिसतंय तुम्हाला 8वा, याचे तुम्हाला रिसायकलसाठी जाणार आहे. रिइन्व्हेस्ट म्हणू आपण, रिसायकल म्हणू किंवा पुनर्जीवितसाठी हे दोन याचे जाणार. परत या 7चे याचे किती भेटणार आहे आपल्याला? $10 प्रत्येकी. एक व्यक्ती आला म्हणजे इथं $10 भेटले, नंतर $10. कधी कधी लोकांचं कन्फ्युजन होतं, सगळं भरल्यानंतर पैसे भेटेल का? नाही. जसे जसे ते गोळे येतील तसं तसं पैसा भेटला जातो आपल्याला मेकॅनिझम नुसार. आता इथं तुम्हाला 100% झाली. 25, 25 आणि 100 म्हणजे सॉरी 50 हे झाले टोटली 100%. 100% आपल्याला इथं आपल्याला डिस्ट्रीब्युशन झालं पैसा. ₹1 सुद्धा वर नाही, खाली नाही, इकडे नाही, तिकडे नाही, आपल्या स्वतःला भेटला. आता याच्यामध्ये आपला जो इन्कम असेल तो कमावला आपण. टोटल जर हिशोब केला तुम्ही $140, 40 आणि 20 म्हणजे जवळजवळ $200 झाले. म्हणजे इथं कमवले तुम्ही ₹20,000. किती? ₹20,000 तुम्ही याच्यात कमवले. इन्व्हेस्टमेंट केलेले ₹2200 आणि ₹22,000 ज्या एनएफटीतून, पासपोर्ट एनएफटीतून त्यातून किती कमवले आपण? ₹20,000. इथपर्यंत क्लिअर? त्याच्यानंतर आपण इथं काय होल्डिंग वगैरे काही विशेष नाही ना, कारण आपण घेतले 4 लेवल. तर 4 लेवल घेतल्यामुळे आपल्याला काय झालं, पूर्णच्या पूर्ण पैसा आपल्याला लगेचच्या लगेच भेटला. आपल्याला ₹20,000 त्या मिनिटाला. 30 लोक आले, आपल्याला ₹20,000 भेटले. जे जे लोक आज आपल्याला वेळ आहे, तर आपल्याला काय काम करायचंय? कमीत कमी 2 लोक पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्ही किती टाकू शकता. पण 30 लोक जर आणले तर किती पैसे येणार आहे ते आपण बघणार आहोत आज. 30 लोक म्हणजे तुमच्या स्वतःचे, टीमचे नाही, स्वतःचे वैयक्तिक 30 लोक सांगतोय मी. परत एकदा सांगतो, वैयक्तिक 30 लोक. कन्फ्युजन असतं लोकांचं की मग माझी पुरी टीम 30 लोकांची झाली. नाही, तुमची फक्त एकट्याचे 30 लोक पाहिजे. आता हे 30 लोक तुमच्याकडे आहे. पहिल्या लेवलमधून तुम्ही कमवले ₹20,000. आता चालू आपण दुसऱ्या लेवलमध्ये. आता दुसऱ्या लेवलमध्ये आपले ऑलरेडी ओपन असल्यामुळे इथं होल्ड होणार नाही, काही नाही, काही नाही. आपल्याला पूर्णचे पूर्ण पैसे येणार. आता एक किती रुपयाचं लेवल? पासपोर्ट एनएफटी जी आहे आपली ती ₹16,000 किती? ₹16,000 ही एनएफटी आपली. आणि इथं जर ₹16,000 एनएफटी असेल तर तुम्हाला पैसा किती येणार ते बघू आपण. आता या लेवलमध्ये, पहिल्या लेवलमध्ये 30 लोक होते, इथं 14 लोक आहे. आता लोक कमी कमी होत चालणार तुमचे. दुसऱ्या लेवलमध्ये 14 लोक आहे आपले. परत नेहमीप्रमाणे पहिले 2 याचे पैसे आपल्याला भेटणार नाही. यांच्याशी आपलं काही घेणं देणं नाही. कोणाला गेले, काय गेले, आपल्याला काही गरज नाही. आपल्याला किती ते बघू आपण. ही पहिली लाईन झाली तुमची, दुसरी आणि तिसरी. आता इथं बघा तुम्ही, पहिली जी लाईनच्या वरती गेले, पण दुसरी जी लाईन आहे तिथं 20% भेटतात आपल्याला. त्यापैकी 3 लोकांचे पैसे आपल्याला भेटणार 20%. म्हणजे किती भेटणार तुम्हाला? $32, $32, $32. जवळजवळ $96 म्हणजेच तुम्हाला झाले ₹9,600 लगेच भेटले इथं. प्लस तिसऱ्या लाईन मध्ये जाताय तुम्ही, तिथं ज्यावेळेस लोक येतील त्यावेळेस प्रत्येकी पर हेड व्यक्ती आपल्याला 128, 128, 128 असे भेटत जाणार. हे परत रिसायकलला हे 2 गोळे जातील. हे 2 याचे पैसे भेटणार नाही आपल्याला. खाली किती लोकांचे पैसे भेटले तुम्हाला? तिसऱ्याचे 7 लोकांचे पैसे भेटले. $896 झाले. म्हणजेच आपण इथं कमवले 992. म्हणजे आपण हिशोबासाठी पकडू, इथं ₹1,00,000 तुम्ही याच्यातनं कमवले. काम काय केलेले? फक्त 14 लोक, जे 30 लोक तुम्ही आणलेले पहिल्या घरात, त्यांनाच ओढले, त्यांनाच पुढं सरकवलंय, त्यांचे 30-30 करून घेतले.
म्हणजे प्रत्येकाला ते सांगितलं दोन दोन केले तरी ते ऑटोमॅटिकली खाली 30 लोक होत आहेत त्यांचे. पण आपल्याला पैसा मोठा कमवायचा असेल, ज्या व्यक्तीला मोठा पैसा कमवायचा त्यांनी काम काय केलेलं, फक्त 30 लोकांचा सेटअप केला आणि 30 लोकांचा सेटअप केल्यानंतर आपल्याला हा पैसा भेटू शकतो. आता पहिल्या 14 लोकांचे किती भेटले आपल्याला? 1 लाख रुपये. दुसरी सायकल होणार आहे कारण तुमच्याकडे 30 लोकांचा स्टॉक आहे. दुसरी सायकल भेटली आपली तर त्याच्यात आपल्याला किती भेटले? परत 14 लोक आले. परत त्याच्यात आपल्याला किती भेटले? 1 लाख रुपये भेटले. म्हणजेच आपण इथं किती कमवले? 2 लाख रुपये कमवले. दुसऱ्या लेवलमधून आपण 2 लाख रुपये कमवतो. आपण काय काम केलेले ते मी तुम्हाला एकदम शेवट सांगणार आहे. कसं केलं, काय केलं आपण याच्यात पूर्ण प्लॅन बघणार आहोत. मग आपण दुसऱ्या लेवलमध्ये 2 लाख रुपये कमवले. पहिल्या लेवलमध्ये किती कमवले? 20,000 रुपये. इथपर्यंत क्लिअर झाला असेल. आणि आपण पुढची जी लेवल आहे आपली तिसरी त्याच्यात चालू. आता हे 2 लाख का आले आपल्याकडं ते पण समजून घ्या. कारण तुमच्याकडे 30 लोक आहे म्हणून तुमच्या 2 सायकल झालेल्या आहे. जर तुमच्याकडे 2च लोक असेल तर तुमची फक्त एकच सायकल झाली असती, तिथं फक्त 1 लाख रुपये भेटला असतो तुम्हाला. तर आपण जाऊ आता तिसऱ्या लेवलमध्ये. आता तिसऱ्या लेवलमध्ये बघा तुम्ही तिसऱ्या लेवलमध्ये तुमच्याकडे लोक किती आहेत? फक्त या लेवलमध्ये 6 लोक आहे. किती लोक आहे? 6 लोक आहे. त्यातल्या नेहमीप्रमाणे या 2 लोकांचे पैसे भेटले नाही आपल्याला, याच्याशी काही घेणं देणं नाही. त्याच्यानंतर आपल्याला पैसे जे भेटतात त्याचे बघू आपण. हे 3 लोकांचे पैसे भेटणार तुम्हाला प्रत्येकी. आता किती भेटणार आहे? याचे 80,000 रुपये भेटन, याचे 80,000, याचे 80,000. टोटल झाले 2,400 म्हणजे $2,400 झाले. आता $2,400 म्हणजे 2,40,000 रुपये इथे भेटले. 2,40,000 रुपये आपल्याला ह्या लेवलमधून भेटले. तिसऱ्या लेवलमधून तुमच्याकडे किती लोक आहे? टोटली 30 लोक आहे. जर 2च लोक जर असतील तुमच्याकडं तर तुम्हाला फक्त तिथं 2,40,000 रुपये भेटले असते. पण तुमच्याकडं 30 लोक आहे. 30 लोक असल्यामुळे हे जे स्लॉट आहे किंवा हे जे घर आहे, हे जे घर आहे इथं 6 लोक आहे. आणि हे तुमचं किती वेळेस भरण आणि किती वेळेस खाली होईल? जवळजवळ 5 वेळेस. 6 पंचे 30 म्हणजे 6 लोक आले एकदा भरण, परत ते 6 लोक म्हणजे मागचेच तुम्ही पुढे आणलेले, परत 6 लोक आले, परत एकदा भरण. असं करता करता 5 वेळेस जर भरलं तर गुणिले 5 करा. 2,40,000 गुणिले 5 बरोबर 12 लाख रुपये होते इथं. किती? 12 लाख रुपये झाले. आता आपण हिशोब करू. एका दिवसामध्ये 14 लाख रुपये कसे कमवले आपण? आता हे बघा, इथं 12 लाख रुपये कमवले तुम्ही तिसऱ्या लेवलमध्ये. दुसऱ्या लेवलमध्ये 2 लाख रुपये कमवले. किती झाले? 14 लाख रुपये झाले. प्लस तुमच्याकडं 20,000 रुपये पहिल्या लेवलचे. काम काय केलं आपण? फक्त 30 लोक आणले आणि 30 लोकांना आपण काय काम केलं? ज्या ज्या लोकांना एका दिवसात किती कमवायचे? 14 लाख रुपये करायचे, त्यांनी 4 घरं घ्यायची. जर 3 घरं घेतले तर 12 लाख रुपये भेटन आणि 4 घरं घेतली तर आपल्याला 14 लाख रुपये भेटन. प्लस याच्यातले तुम्हाला ऍडिशनल सांगितलंच नाही अजून, याच्यातले लोक पुढे जातील तुमच्या 4थ्या लेवलमध्ये, तिथं सुद्धा तुम्हाला मोठ्या स्वरूपात पैसे येणार आहे. तर आज आपण 14 लाख रुपये म्हणजे 14,20,000 रुपये आपण इथे इन्स्टंट कमवले एका दिवसामध्येच. ज्या दिवशी प्रोजेक्ट लॉन्च होईल त्याच दिवशी. फक्त काम काय करायचंय? आपल्याला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आता प्लॅनिंग काय करायचं? आपल्याला हे 14 लाख रुपये एका दिवसात कसे कमवायचे हे पण माहिती पाहिजे ना. आजपर्यंत आता तुम्ही बघितले एस लेवलमधून इतके येतो इतके येतं आणि आपल्याला इतके सायकल फिरले, एवढे पैसे भेटले. आज आपल्याला काम करायचे काय? 30 लोकांना किमान 20,000 रुपयाचे CS टोकन घेऊन द्यायचे. किती? 20,000चे. जेणेकरून ते 3 लेवलमध्ये येतील. आता समजा तुम्ही काय काम केलं? एक्स व्यक्तीला 3 लेवलमध्ये डायरेक्ट आणायचं, पहिला दुसरा तिसरा, तो डायरेक्ट 3 लेवलमध्ये होईल. ज्याच्याकडे पैसा असेल तो 40,000 रुपयाचे जर टोकन घेतले तो चौथा पण लेवल अचीव्ह करू शकतो, कारण त्याला त्यावेळेस त्या टोकनचं रेट वाढल. आज समजा 3 लेवल जर घ्यायचे असेल तर 1 लाख रुपये लागेल. आजच्या याच्यामध्ये बंपर ऑफर आहे, त्याच्यामध्ये फक्त 20,000 रुपयाचेच 3 लेवल होतील तुमचं. आता काही लोक घाबरत असेल, अरे पैसा बुडाला तर. 20,000चा मोबाईल घेतलेला आहे तुम्ही, 20,000चा काय त्याच्यातून इन्कम आला? तुम्ही तुमच्या मनालाच विचारा.
जर इथं लाईफ बदलत असेल, 14 लाख रुपये एकाच दिवसात येत असेल, तर विचार करायची काय गरज आहे आपल्याला? रिस्क कितीची घेतोय आपण? फक्त 20,000ची. हे 20,000 तर तुमच्याच मोबाईलमध्ये आहे, ज्याने तुम्हाला आजपर्यंत काहीच दिलं नाही. त्याच मोबाईलमध्ये 20,000 रुपये. आणि या 20,000चे जे CS टोकन येतील तुम्हाला आजच्या घडीला, जवळजवळ 250 टोकन पकडू आपण. 250 टोकन आले, 250 कॉईन आले. त्यापैकी तुम्हाला काम काय करायचं? फक्त एकच लाखाचे तुम्हाला 3 घरं घ्यायची. पण आज जर हिशोब केला तर आपलं 10-15 हजार रुपयात किंवा 20,000 रुपयात होणार आहे ते. तेच तुम्ही प्रोजेक्ट लॉन्च झाल्यानंतर तुम्हाला 1 लाख रुपये लागणार आहे. आता तुम्ही 1 लाख रुपये सांगितल्यानंतर लोक येतील का त्यावेळेस? आजच काय की 1 आणि 2 हजार रुपयाची टोकन घेतात. मग त्यावेळेस तर विषयच गेला. आपल्याला जर मोठा पैसा कमवायचा आहे, 14,20,000 रुपये ज्या व्यक्तीला कमवायचे त्यांनी एकच टार्गेट ठेवा. 30 लोक 20-20 हजार रुपयांनी जॉईनिंग करा आत्ता सध्या. कशामध्ये? टोकन घ्या त्याला. CS टोकन घ्या. जर तुमचे 1,000 रुपये जर रेट गेला, 250 तुमच्याकडे टोकन आहे, जवळजवळ 2.5 लाख रुपये झाले. तुमच्याकडं प्लसमध्ये, त्या व्यक्तीकडं प्लसमध्ये 1.5 लाख रुपये राहील जर 1,000 रुपये रेट गेला तर. पण तुमच्याबरोबर तो तिसऱ्या लेवलमध्ये सुद्धा येईल. जर तुम्ही त्याला थोडंसं अजून समजून सांगितलं तर तो 4 लेवल घेईल. त्यावेळेस त्याच्याकडे जवळपास 40,000 रुपयाची टोकन पाहिजे. अशी ही सिस्टीम आहे, एकदम साधी सुधी सोपी. जर पुढं पैसा वाचवायचा असेल, मोठे पैसा कमवायचा असेल, तर प्रत्येकाला, ज्या व्यक्तीला 14 लाख रुपये कमवायचे, 14 लाख रुपये, त्यांनी 40,000 रुपयाचे घ्या. ज्या व्यक्तीला वाटतंय मला 12 लाख रुपये कमवायचे, त्यांनी फक्त 20,000 रुपयाचे घ्या. कारण हे गणित तुम्हाला 100% येत्या दिवसात सांगतो मी, काही दिवसात दिसल. बरेचसे लीडर आहे आपल्याकडं. केशव मोरे सर आहे, त्यांच्याकडं फार मोठी टीम तयार झाली की त्यांनी 20-20 हजार रुपयाचे टोकन घेतलेत. आणि ती टीम तुम्हाला सांगतो सगळ्यात मोठा पैसा कमवणारी टीम राहील आपल्याकडं. कारण ते आज ओळखत नाही मला. कमीत कमी आम्ही जवळजवळ 5 वर्षापासून LMF आपला मल्टीनॅशनल जे मल्टी ट्रेडिंग बिझनेस म्हणतो आपण तो करतोय. प्रोडक्ट विकून विकून थकलेले लोक आहे सगळे. आज तुम्हाला ह्या बिझनेसमध्ये प्रोडक्ट विकून जर समजून जर घेतलं तर एका दिवसात तुम्हाला 14 लाख रुपये येतील का? नाही येणार. मग आपण हे 14 लाखवर थांबणार नाही ना, तर दुसऱ्या दिवशी पण आपल्याला पैसा येणार आहे. त्यामुळं आपल्याला जर कुठं सक्सेस नसन जर झालो तर याच्यामध्ये ह्या बूस्टमध्ये मेटावेलचा जो प्रोजेक्ट आहे बूस्टमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर आपल्या समोर एक संधी आहे. ते संधीचं आपण सोनं करणं गरजेचं आहे. 20,000 रुपयाचे मिनिमम CS टोकन असावेत आपल्याकडं. 3 लेवल घेऊन जर काम केलं तर याच्यातून तुम्ही मोठ्या स्वरूपात पैसा कमवू शकता. याच्यात तुम्ही कंपल्शन नाही करत. मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही 30च लोक आणा. ज्यांना पैसा कमवायचा त्यांना, ज्यांना 14 लाख रुपये 12 लाख रुपये कमवायचे, यांनी तुम्ही काम करू शकता. एखाद्याला वाटत असेल मला 20,000 रुपये आले बस झाले, ठीक आहे, त्या पद्धतीने तो करू शकतो, ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे. तर अशा पद्धतीने आपण जर टार्गेट केलं तर 100% याच्यातून आपण 14 लाख रुपये कमवू शकतो. कन्फ्युजन न करता आपण याच्यातनं ह्या बिझनेसमधनं चाललं पाहिजे. तर याच्यातनं किती पैसे येऊ शकतो आपण ते बघू. 1 ते जी 10 लेवल आहे आपल्या या NFTच्या, टोटल 1 ते 10 लेवल आहे, पण आपण फक्त खेळलो कुठं 3 ते 4 लेवलमध्येच खेळलो. तर 1 ते 10 लेवल जर घेतल्या तर 2 लोक जरी तुम्ही समजा 10व्या लेवलपर्यंत नेले, पहिल्यातून 10व्या लेवलपर्यंत 1,67,00,000 रुपयाच्यातून कमवू शकतो आपण. त्यानंतर जो मेकॅनिझम आहे 30 लोकांचा आपला 7 लेवल जर घेतला एखाद्याने तर तो 1,68,000 सॉरी 1,68,584 IGT, म्हणजेच इथं जवळजवळ 1,68,00,000 रुपये एका दिवसात सुद्धा कमवू शकतो व्यक्ती. केव्हा? 7 लेवल घ्यायचे आणि 30 लोक 7व्यात न्यायचे. बस 1,00,00,000 जर रुपये कमवायचे, समजा 1,50,00,000 रुपये जर कमवायचे ज्या व्यक्तीला आज, तर त्यांनी 7व्या लेवलमध्ये जायचं. आणि एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की मला थोडा पैसा कमी आला तरी चालेल, तर मग त्यांनी काम करायचं. आत्ता मी जे प्लॅन सांगितलं तुम्हाला, 3 लेवल घ्यायच्या आणि 3 लेवलमध्ये तुम्हाला जो इन्कम येईल 14 लाख रुपये याच्यातनं इन्कम येईल.
पण त्यासाठी आपल्याला काम करायचं काय, आपली चौथी लेवल ओपन असणं गरजेचे आहे. त्यावेळेस आपल्याला 14 लाख येईल. ज्यावेळेस आपली जर समजा चौथी लेवल ओपन नसेल तर तिसऱ्या लेवलमध्ये तुम्हाला 2 लाख रुपये कमी होतील, म्हणजे इथं आपल्याला 12 लाख रुपये येतील. आशा करतो की प्रत्येकाला हा मोठी जी समस्या आहे, पैसा किती कमवायचा, हे समजलं असेल. आणि मीटिंगला असलं तर समजणार आहे, तसं समजू शकत नाही. मी अनम्यूटचं सगळ्यांना ऑप्शन देतोय, तर ज्यांना बोलायचं असेल ते बोलू शकता किंवा हँड रेस करू शकता, की खरोखर याच्यातनं पैसा येतो का. एक मिनिट. हँड रेस करा कोणाला जर बोलायचं असेल तर. आपण हँड रेस करा फास्ट. प्रत्येकाला अनम्यूटचं ऑप्शन दिलेलं आहे. ज्यांना समजलं नसेल, काही डाऊट असेल तर ती व्यक्ती बोलू शकते की मला हे समजलं नाही. ओके, हा बोला. भागवत दिघे सर, अनम्यूटचं म्हणजे तुम्ही अनम्यूट केलाय माईक, तर तुम्ही बोलू केलंय. शकता. सर माझा एक प्रश्न असा होता, बोला ना. आपल्याला समजा आता पहिली पहिली लेवल आहे आपली 30 लोकांची, हम्म. बरोबर. हम्म. हॅलो. हा बोला बोला. तर पहिली, हा बोला की. हा, तर दोन आपल्याला जाणार, ऑफलाईन म्हणजे वरच्या 2-3 ऑफलाईन असतील त्यांना जाणार. तिसऱ्या लाईनचे आपल्याला किती 5% भेटणार, बरोबर. 5 नाही 25. 25%, हा 25% म्हणजे $5 भेटणार. हम्म. आणि ते बाकीचे $15 ते कोणाला जाणार. कोणते $15? 5% नाही म्हणजे 5% 25. भेटणार ना, 25% भेटणार ना. एक मिनिट, 25% त्यातले 25च भेटणार ना. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. हे पहिली लाईन आहे आपली. या बाईचे हा, कोणाला गेले, हे दोन याचे कोणाला गेले, हे ऑफलाईनला गेले. हे दोन याचे आपल्याला आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. याच्यात किती आले तुम्हाला? पाच घेणं पाच देणं नाही टक्के आले, आपल्याला. म्हणजे $20 भेटले. नाही नाही, मला काय म्हणायचं, एका प्रत्येकाचे किती आहे? $20 आहे, बरोबर. 20 नाही, ते थोडं गणित समजून घ्या तुम्ही. ह्या स्लॉटची, ह्या एनएफटीची किंमत $20 आहे आणि त्याचे 25%, हा, म्हणजे $5 झाले साहेब. $5 झाली, पण ती $15 कुठे जातात त्याची. कुठं $15 जातात? 25% कळतं तुम्हाला? 25%, 25%, हा, 20%. 25. 20% जर 25% केलं तर किती टक्के होतात? पाच पाच येतात त्याला आपल्याला डॉलर. हा, 20%, 20%, 20%चे 5%, हा, बरोबर आहे. हा, इथं 5% म्हणजे पण आपलं प्रत्येक गोळा 20. एनएफटी ते गोळा नाही. हा $20 जो गोळा आहे, त्याच्यातून तुम्हाला जी दुसरी लाईन आहे त्याच्यात 25% हा भेटणार, त्याच्यानंतरची 25% आणि शेवटची जी लाईन आहे त्याच्यात हा, 50%, असे 100% तुम्हाला डिस्ट्रीब्युशन झालेले आहे. तुम्ही ज्याच्यात कन्फ्युजन, ते आपण टेक्सटाईल मध्ये होतं ते. असं. हम्म. तर मग 25 म्हणजे 5-5 आपल्याला USDT भेटल्या किंवा डाय भेटल्या आपल्याला, किंवा IGT भेटल्या आपल्याला. आपण काय डॉलर म्हणू, भेटलं? कारण आपला डॉलर समजतं, आपण डॉलर म्हणू त्याच्यामध्ये. असं. हॅलो. नाही नाही, आता आपले, हॅलो सर, हा. आपले 30 लोक आहे समजा. 30 हम्म. लोकांच्या विषयाने किती येतात? 60 होतात. काय साठवतं? म्हणजे 600 IGT होते सगळी 30 लोकांची. अहो, ते नाही विषय साहेब. आपली जी एनएफटी त्याच्यावरती डिपेंड आहे ते. हे एनएफटीचे 25% असं. ते बाकीचं कॅल्क्युलेशन आपलं, त्याचा NFT. काही अधिकार नाही. ते किती लोकांची किती झाले त्याचाच काय संबंध आहे आपल्याला. ही जी एनएफटी आहे $20ची, काय, हिच्या 25%, दुसरी 25% आणि 50% हेच येणार. किती कोणाची किती गोळा होईल याचा काही विषय नाही आपल्याला. हे प्रत्येकाला एनएफटी घेतल्यानंतर त्याला प्रत्येकाचं ओपन होणार ते लेवल. 20-20 आपलं $20 असं. ओके, धन्यवाद. ओके, थँक्यू. कन्फ्युज झालं माझं. नाही, कन्फ्युज नाही व्हायचं. ह्या एनएफटीच्या 25, 25 आणि 50%.
कोणती आता समजा दुसऱ्या लेवलला चाला आपण दुसऱ्या लेवलची किती किंमत आहे हे बघा एक मिनिट $160 आहे बरोबर म्हणजे 16,000 रुपये किंमत आहे हा आता त्याच्यात बघा बरोबर पहिल्या लेवलचे दोन याचे वरती गेले पैसे पण हे 4 लोक आहे त्याच्यात 20% म्हणजे $160च्या 20% पकडा ते झाले $32 बरोबर रात्री कॅल्क्युलेशन करा तुम्ही परत नंतर जो शेवटची जी लाईन आहे त्याच्यात 80% भेटणार आपल्याला हा 160चे 80% म्हणजे झाले $128 टक्केवारी काढा तुम्ही ते 128 असं ते गणित आहे अजून काही बरोबर आहे हम्म. कारण टोटल याचं एवढंच कॅल्क्युलेशन कन्फ्युज होत हा एनएफटीचं कॅल्क्युलेशन होईल फक्त एनएफटी किती किमतीची आणि त्याच्यावरती त्याचं गणित भागाकार राहील त्या पद्धतीत अजून कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता आनप सर यस सर. बोला कोई डाऊट वगैरे नाही सर. नाही ना ओके. नाही डाऊट असला तर विचारत जा नाही नाही. ओके. फक्त टोटल कॅल्क्युलेशन न करू याचं गोळ्याचे $20 म्हणजे याचे $20 याचे $20 आणि नंतर $600 तसं नाही ती एनएफटीची प्राइस आहे आणि त्या प्राइसनुसार पर्सेंटेज ठरलेले 25 25 50 असं 100%. सर आता आजचा टायमिंग आपला जवळजवळ 1.5 मिनिटाचा आहे. अजून कोणाला काही असेल डाऊट तर विचारू शकता तुम्ही एनीबडी राऊत साहेब काही शंका अनम्यूटचं ऑप्शन सर्वांना राऊत साहेब बोलू शकता तुम्ही नवीन कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता आपल्याकडे टाइम कमी आहे ठीक आहे चला तर क्लोजिंग कडे न्या ना सर बॅक टू वस्ट आजचं प्लॅन प्रेझेंटेशन संपवतोय आपण थँक्यू सर. मित्रांनो आपले ग्रेट अपलाईन माननीय श्री श्याम इंगळे सर यांनी जे आज आपल्याला या डिजिटल प्रोजेक्ट विषयी मार्गदर्शन केले आहे अतिशय सुंदररित्या त्यांनी प्रत्येक लेव्हल वाईज आपल्याला लेअर विषयी आणि इन्कम विषयी जे मार्गदर्शन केलं अतिशय सुंदररित्या त्यांनी समजून सांगितले आहे. आशा करतो सर्व लीडर्सला सर्व मेकॅनिझम समजला असेल. मित्रांनो समज गए तो पैसा ही पैसा नाही समजे तो पहिले जैसा. तर सरांचे सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद करतो. मित्रांनो आज आपला टाइम संपलेला आहे. उद्या आपण परत